किती उशीर होऊन राहिला? हां, राधिकाचं झालंच नाही काय कामं? हां, किती वेळचा वाट पाहून राहिलो मी. राधिका, राधिका, झाले नाही काय कामं? हो, आले आले. काय झालं, काही पाहिजे होतं काय? अरे राधिका, झाले नाही काय म्हटलं कामं? किती वेळची वाट पाहून राहिलो मी तुझी. हां, आणि तू तिकडेच राहतं आपली बिझी. नवऱ्याचीकडे तर तुझ्या काहीच ध्यान नाही आहे म्हटलं. असं नाही आहे वो. ते स्वयंपाक खोलीत होता ना, सगळा पसारा पडला होता. सगळं आवर वर केला. भांडी गिंडी होते ते ठेवून दिले आणि सगळीला गाद्या टाकून दिल्या. आता करते सगळे आराम, झोपते त्याच्यावर. आणि सगळं निपटायचं होतं ना, मग कशी येऊन जाऊ. तिकडचं व्हायचं होतं ना जी. बरं बरं, जाऊ दे. ये बरं मग इकडे. हां, बोला. मी काय म्हणतो राधिका, सविता ताई चालली उद्या गावाले. रात्री म्हणते जास्त दिवस म्हणते, तिची सासूची तब्येत बरी नाही आहे ना म्हणून. तर मी म्हटलं त्या पिऊले म्हटलं एखादा ड्रेस गिस घेऊन येतो म्हटलं. पिहुलेच आणता काय फक्त ड्रेस? हां, सविता ताईला नाही आणत काय? आता ते तुम्हाला ओवाळण तर त्याला कपडे गिपडे नाही द्या लागन काय? हां, तसेच पाठवता काय? रिकामे हाताने त्याले? अहो नाही राधिका, बाबा म्हणून राहिले होते म्हणे ते घेऊन देतो म्हणे साडी म्हणे तिले म्हणे सविता ताईले. तर साडी घेऊन जाते. बाबा पिऊले ड्रेसही घेऊन राहिले. म्हटलं एक ड्रेस मी घेऊन घेतो म्हटलं. अहो, ते पण सगळं बरोबर आहे. पण तुम्ही हे सांगा, आता एवढ्या आल्या त्या भाऊबीजेला आल्या. पहिलेच तर त्याच्याजवळ वेळ राहत नाही. त्याच्यात बिचाऱ्या एक दिवस कसं कसं काढून आल्या. आणि बाबा तर घेतच राहते हो तेले. बाबाचं काय आहे, पण आता तुमचाही हक्क आहे ना, तुमचाही अधिकार आहे ना तेले घ्यायचा. एखादी साडी घेऊन या ना त्याच्यासाठी मस्त. बाबा आणते तर बाबाला आणू द्या. तुम्ही एक साडी त्याच्यासाठी या ना, पिऊसाठी ड्रेसही या ना. म्हणजे मग बाबाच्या इकडून येऊन जाते एक साडी, एक साडी तुमच्या इकडून होऊन जाते. तसे त्या येते काय जी बार 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 बार. आता वर्षातून एक वेळा येते तर काय तिले एक ड्रेसही नाही घेत काय तुम्ही? एक साडी नाही घेत काय? हो राधिका, हे तर बरोबर बोलून राहिली तू. असं करतो, उद्या जातो आणि साडी घेऊन येतो. मग तिच्यासाठी घेऊन येतो आणि पिऊसाठी घेऊन येतो. तू चलशील काय? मी आले असते हो, पण घरचे कामं इथं आहे. सगळा स्वयंपाक वगैरे करायला लागेल ना. आता उद्या पाहुणचार राहीन तर त्याचा, आणि घरी किती कामं राहील. मग मला वेळ नाही भेटणार का तुमच्यासोबत आले. हे पाय अशी करतो तू. तुला न्याय होतं तू येत नाही आणि मग म्हणता का मला कुठे नेत नाही. अशीच करतो तू. ते सगळं बरोबर आहे हो, पण घरचे कामं सोडून कशी येऊ? मग कोण करणार आहे? मलाच करायला लागेल ना सगळे. मग तुमच्यासोबत येईन कपडे घ्यायसाठी तर घरचे कामं राहून जाईल. आणि मग बाहेरही जाणं आणि घरी येणं किती दगदग होऊन जाईल मला. तरीच तर माझी तब्येत काही बरोबर नाही वाटून राहिली. बरं जाऊ दे, मीच आणून घेईन. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ. केव्हा पाचच्या गेल्या बाप्पा मार्केटात साडी आणायला गेल्या की पूर्ण मार्केट खरेदी करायला गेल्या काय माहीत. दोघी मायले की आणि मी येतो म्हटलं तर मला नाही घेऊन गेले. मला घेऊन जासाठी मला ठेवून दिलं एकटीले. घरी राहिले आणि गेल्या त्या दोघी जणी. आता काय करू मी घरी एकटी राहून? मला नेलं असतं तर त्याला माहीत आहे ना, मला नेलं असतं तर मी घेऊन मागितलं असतं अजून काही. म्हणून मला नेलं नाही त्यानं. मला सगळं माहीत आहे म्हटलं त्याच्या दिमागात काय चालते काय नाही. माझ्या भावानं मला भाऊबीजेच्या दिवशी फक्त 500 रुपये दिले होते म्हटलं. 500 रुपयात काही होते काय? 500 रुपयात तर ड्रेसही नाही येत म्हटलं माझ्यावाला. ड्रेस आले. आता ते आली तर म्हटलं तिला 5000 रुपये दिले. आणि जे पाहिजे ते घेऊन घे म्हणते. आणि मला नाही देत असे पैसे. मला ते आले. मोठे दोगलेच आहे करते हे माझ्या भाऊ आणि माझ्या बाबा. माझ्या बाबा तर जास्तच दोगलेच आहे करते. काय माहीत मी सावत्र गिवत्र पोरगी आहे का तर त्याची. माझ्या बाबानं म्हटलं उजागरीनं 5000 रुपये दिले म्हटलं कपड्यासाठी दोघी मायलेकीच्या. आणि चोरून लपून माझ्या आईनं तर ठेवलंच असं. ते दिन ना आता तिले ते दिन. मी थोडी दिसतो कोणाले, फक्त तेच दिसते. तिलेच घेऊन द्या सगळं. मला काहीच नका घेऊ तू. मी ह्या फाटक्या तुटक्या कपड्यातच राहतो म्हटलं. जाऊ दे, विचार करू करू आपण कायले आपलं डोकं गरम करा फालतूचं. जाऊ दे, पाणी पितो. पाणीला हाक मारता आता वहिनीले. वहिनी, राधिका वहिनी. काय बरं रश्मीताई, काय झालं? काऊन हाक मारली तुम्ही? वहिनी, पाणी आणजा बरं माझ्यासाठी एखादा गिलास. रश्मीताई, मी म्हटलं स्वयंपाक करत होती म्हटलं. स्वयंपाक घरातून एवढ्या दूर आली म्हटलं मी तुमच्यासोबत काय झालं म्हणून पाहासाठी. तुम्ही तिथं तिथं एक गिलास पाणी नाही देऊ शकत काय? माझ्या मागं किती काम आहे. मला पाहुणचारी करायला लागतात तर सगळेचे कामही करायला लागते घरचे. आता ते सविताईचं हे गावाला जाईल तर सगळं म्हटलं आटपून द्या लागन. एवढे कामं सोडून तुम्ही मला हाका मारत बसता, पण स्वतःच्या हाताने म्हटलं एक गिलास पाणी घेत नाही. एवढा एवढगर्जीपणा कोणत्या कामाचा? का हो बहिणी? तशा तर खाली आल्याच ना तुम्ही, तर एखादा गिलास पाणी आणा लागत होतं ना. तुम्हाला कायच्यासाठी आवाज देईन मी? काही काम होतं मला म्हणूनच आवाज दिला असेल ना. एवढे नाही समजत काय तुम्हाला? खाली हात आले तर पाणी घेऊनच या लागत होतं. मग कायला तुम्हाला डबल जायची गरज पडली असती? रश्मीताई, मला काही स्वप्न नाही पडलं होतं की तुम्हाला पाणीच पाहिजे म्हणून. स्वप्न पडाले जाऊ द्या. माझ्यासोबत सध्या बोलू नका. तशी लय काम आहे म्हटलं.
काम करावं लागते. तुम्हाला काय आहे, तुम्हाला तर फक्त बसायचं काम आहे, आम्हाला पूर्ण घराचं काम सांभाळावं लागते. असं मै घरात नाही आहे तर म्हटलं मस्त टोमणे देऊन राहिला मरे. हां, हे नका विसरू म्हटलं, हे घर मये होय म्हटलं, मया आले. हां, टोमणे मस्त देता येते तुम्हाला, तसे कामं नाही करता येत. कामं नाही करता येत तर काय तुम्ही काम करता काय? मीच करतो म्हटलं माझ्या घरातले काम पूर्णचे पूर्ण. तुम्ही कोणते कामं करू लागता? तुम्हाला बसाशीन फुरसत भेटेन आणि त्या मोबाईलशीन फुरसत भेटेन तर तुम्ही काम कराल. नाही तर तुम्हाला काही काम करायची काही जरूरत आहे का? तुम्हाला भेटून राहिलं ना सगळं आहे तो इथं, मग काय गरज आहे तुम्हाला? वहिनी वहिनी तुम्ही किती बोलून राहिल्या म्हटलं. हां, किती बोलून राहिल्या. हां, थोडीशी हे ठेवा ना म्हटलं, भान ठेवा ना. ननद होय ना तुमची मी. हां, ननद व्हाले असंच बोलत असते काय नंदीसोबत? हां, तेवढे नाही शिकवलं काय तुम्हाला शिकवाले? जसं आलं तसं तोंडातून पकून देतात. हां, पकून द्यायले काही दिमाग नाही आहे तुम्हाला. मॅट झाल्या वाटते तुम्ही. रश्मीताई, दिमाग मला लय आहे, तुम्ही त्याची काही फिकर करू नका. दिमाग आहे म्हणूनच मी तर टिकली आहे म्हटलं, नाही तर काय नाही तर म्हणा ना, काय नाही तर. हे पा रश्मीताई, माझ्या तोंडी काही तुम्ही लागू नका. मला लय कामं पडले आहे, मी चालली कामं करायला. तुम्ही करत बसा बडबड एकट्याच, आणि घ्यायचं संत पाणी घ्या आणि प्यायचं संत प्या. मी कामं करून राहिली, मला काही त्रास देऊ नका आणि आता मला काही आवाज द्यायचा नका. हे पा मै बहिणी, हां, एक गिलास पाणी त्याच्या कामाची नाही आहे, ते कोणत्याच कामाची नाही आहे. हां, फक्त पाणीच तर मागितलं होतं तिले, पाणी मागाले तर म्हटलं एवढी बोलते म्हटलं ते रंगारंगाची बोलाले. आणि माझ्या बाबाला फक्त मीच दिसतो, हिचे करीने नाही दिसत. पण मग आई नाही आली ना अजून. हां, मग आई चालली जाते तर इले तर म्हटलं चांगला मौकाच भेटून जाते बोले बोलायचा. हां, मग आई नाही आली का पूर्ण मार्केटच आणते का काय मी उचलून दोघी मायले की. आई किती उशीर झाला. हां, खरेदी करायला गेलो होतं म्हटलं तर लस उशीर निघून गेला तिकडे. हां, एका दुकानात नाही भेटलं, दुसऱ्या दुकानात नाही भेटलं, तिसऱ्या दुकानात, असं करता करता किती वेळ निघून गेला म्हटलं. हां, आता ते पिऊही वाट पाहून राहिली असेल ना. आता पिंट्याजवळ सोडून आलो होतं तिले. सविता, उशीर तर होतेच ना. आता खरेदी म्हटलं काय तर काय एका दुकानातूनच होऊन जाते काय. हां, आपल्याला पसंत नाही आली तर दुसरी दुकान पाहा लागते, उशीर होतच असते. आणि पिऊचं काय टेन्शन घेतो तू? पिंट्या आहे ना तिला पाहाले, पिंट्या आहे, रश्मी आहे, तुझे बाबा आहे, राधिका आहे. हां, काय टेन्शन घेतं? नाही, ते तर बरोबर बोलून राहिली तू आई, पण वाट पाहून राहिली असेल ना पोट्टी. हा पाहून राहिली असेल. चल मग लवकर चल बरं, लवकर घरी चाललं जाऊ मग. अम्मा सविता ताई होय काय व? अम्मा चिमणी, हां कुठं चालली? सविताच तर होय, काहून ओळखलं नाही काय? नाही होताई, कशी बोलतो तू? ओळखण नाही तर काय. हां, तू फुलली म्हटलं, तू तर दिसतही नाही म्हटलं गावात. हां, केव्हा येतं आणि केव्हा जातं काही दिसतही नाही, काही नाही. आता तर किती दिवसाच्या बाद पाहून राहिली म्हटलं मी. रश्मीचं लग्न झालं तेव्हापासून आज दिसून राहिली तुम्हाला. अहो बाई, तेव्हापासून आता चिवून राहिली तर आताच दिसन ना तुले. हां, आलीच कुठं ते अंदामंदात येतेच कुठं, भाऊबीजेला येते आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत येते. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या नंदा येते तर कधी कधी येते, नाही तर कधी कधी येतही नाही. तिच्या नंदाच्या यानं त्या येते ना घरी, मग चांगलं नाही वाटत. म्हणून पहा म्हणून आम्हालाच पाहून चालली जाते म्हणून नाही काही येत नाही ते. आता भाऊबीजेलाच तर आली तर म्हणे एकच दिवस राहतो म्हणे, तर म्हटलं जाऊ द्या म्हटलं. तर आज किती गडबड झाली, आज तिचा पाहुणचारही आहे आणि कपडे आणणं आणि सगळं करणंलाच गडबड झाली म्हटलं, दगदगच झाली आज. अमय, हे सविता आहे काय व? हां, किती रोड झाली, ओळखून येऊन राहिली. थांब बरं, पाय तुम्ही जाऊन. सविता, सविता. अमय निकिता, केव्हा आली व तू? अहो आताच आली मी, तुला इथून पाहिलं म्हटलं, उभी आहे म्हटलं, सविता होय का नाही होय. मग म्हटलं किती रोड झाली म्हटलं हे. माय निकिता, तू किती रोड झाली. हां, कायचं टेन्शन आहे पप्पा तुले? कायचं टेन्शन राहीन व माय, कायचं टेन्शन नाही आहे. हां, लेकरीच्या मागं राहा लागते तर मग काय हालत पकडा ना आपण, सांग तू. हो ना, ते तर बरोबर आहे म्हणा. मग कशी आहे घरी, किती कसं आहे? मस्त आहे घरी, काही टेन्शन नाही आहे म्हटलं, मस्त आहे. हो काय, मग भाऊबीजेला आली काय तू? नाही व, मी येतच राहतो 8 दिवसात 10 दिवसात एखादा चक्कर करतोच मी आईबाबाच्या इथं. आठवण येते मला त्याची लय, म्हणून म्हणतो एक चक्कर मारूनच घ्याव. पण तू तर पाय, तू तर म्हटलं वर्षातून एकच वेळा येतं डायरेक्ट. तू तर म्हटलं सगळेला विसरूनच गेलीस असं. हां, आम्हाला विसरली म्हटलं, काका काकूला विसरून गेली तू. हां, वर्षातून एक वेळा हे काय येणं होय काय? अहो निकिता ताई, वर्षातून एक वेळा येते आणि चालली म्हणते एका दिवसातच म्हणते. हो का सविता, चालली एका दिवसातच चालली. आता एवढ्या दिवसाच्या बाद आली होती तर राहा लागत होतं ना. हां, 4-8 दिवस तर राहा लागत होतं. नाही बा बिचारे निकिता, काय करतो राहून, एक दिवसही राहणंच आहे आणि 8 दिवसही राहणंच आहे. मग सासूची तब्येत काही बरोबर राहत नाही, तसे तर चांगलं आहे म्हणा त्या, पण त्याचं नाही काय वेळेवर कधी कधी BP एकदमच वाढूनच जाते, तर त्याच्यानं नाही काय तेले जास्तच तकलीफ होऊन जाते. मग ॲडमिटच करावं लागते डायरेक्ट.
आणि आपण सुनवाईरी घरी राहिली तर पाहतो मग त्याले, आणि आपणच घरी नाही तर मग त्याच्यावर लक्ष कोण ठेवन. तसं तर मी आम्हाला नंदीला ठेवून आली म्हणे एका दिवसासाठी आली तर, पण ती जाईन ना बिचारी. आता तिची लेकरं शाळेत, त्यांना शाळा लागल्या ना आता. भलतीच जोक दिसते बाप्पा तुले तर सासरची. हां, जोक दिसाले लयच करतो ना तू. एवढं करा लागते काय? अहो निकिता, तसं नसते काही. सासरची जोक म्हणजे काय? आता ते आपल्याला पोरीप्रमाणे प्रेम देते तर मग आपलं काम नाही आहे काय? त्याला आईच्या प्रमाणे प्रेम द्या म्हणून. तसंच चालत असते बाई. नाही तर मग आपण तर तसं नसड केलं आणि उलट्यासारख्या गोष्टी केल्या तर मग होते काय काही सांगतो. मग तेच घरात भांडणं पा, क्लेश पा, राग पा, तेच होऊन जाते मग घरात. म्हटलं मग सुख शांतीने राहत. हो, हे तर बरोबर बोलली तू. काकूचे लाडल्या बहिणीचे पैसे आले वाटते म्हणून गेलते त्या कपडे गिपडे घ्यायला, खरेदी करायला. कायचे लाडल्या बहिणीचे म्हणतं माय तर म्हटलं 6 महिन्यापासून बंद केले म्हटलं त्यानं पैसे. तुमच्या इथं ट्रॅक्टरच आहे म्हणे. ट्रॅक्टर आले आता, ट्रॅक्टर जशी काही बीज चालून राहिली. जेव्हा सीझन येते तेव्हा चालते तो ट्रॅक्टर, आणि सीझन नाही राहिला का पडणार आहे ते घरात. तर म्हटलं पैसेच बंद करून दिले म्हटलं त्यानं. मग पैसे दिले कसाही देऊन राहिला होता तर 1500 रुपये. हे तर पैसे म्हटलं त्या काकाजीनं दिले व इले कपडे आणण्यासाठी लाडल्या बहिणीचे कायले होय. हो का काकू, तुमचे पैसे बंद झाले काय? तुमचे म्हणजे तुही बंद झाले का बाई? अहो काकू, तुमच्या इथं तरी ट्रॅक्टर आहे म्हटलं. मग इथं तर काहीच नाही आहे म्हटलं. मग इथं तरी म्हटलं मग पैसे बंद करून टाकले. सांगा तुम्ही आता कसे भेटून राहिले होते 1500 रुपये. मोबाईलमध्ये कामही आहे, रिचार्ज मारायले नवऱ्याले मागाने लागे. आणि सांगा तुम्ही आता म्हटलं आमचे पैसे बंद करून टाकले आणि तुमचेही पैसे बंद करून टाकले. चला बाई, ज्याच्या घरी गाडी आहे त्याचे बंद केले, पण आमच्या घरी तर गाडी नाही ना, घोडे नाही ना, काहीच नाही म्हटलं. ते फटफटी आहे, फटफटीच्या यानं काढले का काय माहीत. कोणाला देते आणि कोणाला नाही तर. अहो निकिता ताई, तुला तर माहीत आहे मागच्या वर्षी माझे बाबा वारले म्हणून. आता सांगते म्हणे केवायसी करा म्हणे. आता माझं लग्न नाही झालं, आता माझे बाबाही वारून गेले. मी कशी केवायसी करू व सांग तू. बाबा पाहिजे म्हणते, नाही ना नवरा पाहिजे म्हणते. आता कुठून आणू नवरा? नाही आहे तर नवरा. तर म्हटलं मग केवायसीच नाही झाली म्हटलं, आणि केवायसी नाही झाली तर मग पैसे बंद करून टाकले. फक्त म्हटलं त्यानं मतदान करा पुरतेच पैसे चालू ठेवले होते म्हटलं. आणि आता सगळे एक एक करून सगळेचे बंद करून राहिले म्हटलं. आणि ज्याला पाहिजे त्याला भेटून नाही राहिले, आणि ज्याला नाही पाहिजे त्याला भेटून राहिले. आता तू सांग, माझ्या घरी कोणी नाही आहे, मग आई आणि मीच आहे म्हटलं. तर कसे आम्हाला खर्च पाण्याला येणार, कामी येणार, तेवढेच पैसे भेटत सांग. आता तिचेही बंद केले आणि मलाही बंद केले, दोघीचे बंद करून टाकले. काय करावं मग आम्ही? आता मग आईला दुसरा नवरा करून देऊ काय? आणि मी करून घेतो एक दुसरा नवरा, म्हणजे मग आम्हाला 3000 रुपये महिना भेटते. काय माहीत 2 दिवसासाठी चालू केले होते काय तर पैसे. असं वाटे म्हटलं का हे ना आता लय दिवस, पण कायचं येईन तर म्हटलं 2 वर्षात डुबून टाकलं म्हटलं. हा ना, आणि आपणही मॅडम म्हटलं, आपण धावलो म्हटलं. 1500 दिसून राहिले होते आपल्याला, आपण धावलो त्याच्या इकडे आणि घेतला स्वतःच्याच पायावर गोटा आपटून म्हटलं. आता केलं तर भुगताच लागेल आपल्याला. अहो जाऊ दे चिमणी, काय करते ते 1500 रुपये? ते 1500 रुपये काय नशिबाला पुरणार आहे का आपल्या? आपल्या मनगटीत जोर आहे ना म्हटलं, तर तेच आपल्या कामी येते. यायचे 1500 रुपये काही कामाचे नाही आहे म्हटलं आपल्या. जाऊ दे, नाही भेटले तर नाही भेटले का, त्याच्या 1500 रुपयावरच का आपली जीवन चालून राहिलं होतं काय? जाऊ दे, लोट नको घेऊ तू. आता कामागिमाला चालली असेल ना तू? हवं ताई, कापसाला चालली ना. कापूस येऊन राहिला ना आता, किलोचा आहे म्हटलं, 10 रुपये किलो. मस्त वेचून राहिली म्हटलं. मी 50 किलो देतो म्हटलं. आज तर घरी होती, जीवावर येऊन राहिलं होतं. नाही तर 50 किलो देतो म्हटलं कापूस. 40 आणि 50, 400 रुपये 500 रुपये असंच रोज भेटते म्हटलं. पाय बरं, मग 2-3 दिवसात तर ते 1500 रुपये होऊन जाते. कायले लोट घेतो त्या लाडक्या बहिणीच्या पैशाचा? लोटकीट नको घेऊ. बरं बाई, चालतो मग मी. मी पोरगी घरी आहे ना, पिहू वाट पाहून राहिली असेल ना. अमाय सविता, तिला काऊन नाही आणलं व? मस्त चून राहिली असेल तुझी पोरगी तर आता. अमाय मस्त बोलते बाई ना, चुटू मस्त मागं फिरते म्हटलं. खेळते मस्त. मस्त म्हटलं महिन्यात यायचं ना तू घरी. काय येऊ काकू माय, आता चालली ना सविता, आता काय करू येऊन? जाऊ दे ना, भेटू मग. वेळ भेटन ते जो आहे तशी मला मी दुपारपर्यंत भेटून घ्यायचं मग माझ्या पोरीला येशील तर. हो पैन ना, येईन तर पैन. बरं निकिता, आणि चिमणी चालली मी. माझी पोरगी वाट पाहून राहिली असं, तसाच लय उशीर झाला म्हटलं. दुपारपर्यंत निघायचं आहे ना मला. हा माय, जाय लवकर जाय, लवकर येत जाय. एवढा दिवस नको लावत जाऊ. हो ना येईन ना, आता लवकरच येत जाईल. काही टेन्शन नका घेऊ, लवकर येत जाईल. आई चल ना, लय उशीर होऊन राहिला ना. पिहू एकटी असेल ना म्हटलं, वाट पाहून राहिली असेल माई. हा चलो बाई, तसंही लय उशीर झाला. येतो मग बाई. येतो, ये जा मग घरी. काकू येईन.
पहा बरं मित्रांनो, आमच्यासारखाले नाही दिलं तरी चालते लाडक्या बहिणीचे पैसे, पण हे बिचारी चिमणी, आता तिचं तर कोणीच नाही आहे. तिचे पैसे बंद करून टाकले म्हटलं. आणि तुमचे झाले का मैत्रिणींना पैसे बंद झाले असेल तर सांगा बा आम्हाला कमेंट करून. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आमची व्हिडिओ शेअर करा. आता पुढचा व्हिडिओ आपण उद्या टाकू.